ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावरील प्रशासकीय आकार पूर्णतः माफ करण्याची अभय योजना ठाणे महापालिकेनं जाहीर केली आहे. ही अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार असून त्यानंतर मात्र नळ जोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहेत. जे घरगुती नळ जोडणीधारक 1 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील, अशा घरगुती नळ जोडणीधारकांना त्यांच्या थकीत पाणी बिलावर आकारण्यात आलेला प्रशासकीय आकारात 100% सूट दिली जाणार आहे. या धोरणापूर्वी ज्यांनी घरगुती पाणी पुरवठा देयकं जमा केली असतील त्यांना ही अभय योजना लागू नाही. तसंच व्यावसायिक वापरासाठी नळ जोडणी घेतलेल्यांना ही योजना लागू नाही. ही अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. त्याचा लाभ ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसंच या अभियोजनेच्या समाप्तीनंतर 1 जानेवारी 2024 पासून थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या थकीत बिल धारकांची नळजोडणी खंडित करण्याबरोबरच जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचं ठाणे महापालिकेनं स्पष्ट केले. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तरी नागरिकांनी नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 23 ऑक्टोबरपूर्वी त्यांचे अर्ज निवेदनं महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावेत. हे निवेदन दाखल करताना अर्जदारानं प्रपत्र 1 ब प्रत्येक निवेदनासोबत सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आलेत. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली आहेत तसंच त्या निवेदनांवर 1 महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोकायुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या, नगरसेवकांच्या अथवा संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकारे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असा अर्ज स्वीकारला जाणार नाही. ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी 1 ऑक्टोबरपासून सर्व सेवा मोफत केल्यात. यापूर्वी रुग्णालयात ओपीडीकरिता तपासणीसाठी आलेल्या आणि उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना अल्प प्रमाणात पैसे मोजावे लागत होते. फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांना काही प्रमाणात सेवा मोफत दिल्या जात होत्या. परंतु आता रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना बेड, महिला रुग्ण प्रसूतीसाठी औषधं, एक्स-रे, सोनोग्राफी, रुग्णवाहिका आदी सर्व सेवेसाठी अल्प दरातही पैसे मोजावे लागत होते. या संदर्भात रुग्णालयात मोफत सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. या संदर्भातील हा प्रस्ताव आताच्याही विचाराधीन होता.
याबाबत कळव्यातील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे माजी परिवहन सदस्य तिलकर यांनी रुग्णालय अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी 1 ऑक्टोबरपासून आदेश काढून रुग्णालयात या सर्व सेवा मोफत केल्यात. कांद्याची आवक घटल्यानं त्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. घाऊक बाजारात 2 रुपयांनी तर किरकोळ बाजारात 5 रुपयांनी कांदा महागलाय. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 23 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येणारा कांदा सध्या 25 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येत आहे. तर किरकोळ बाजारात 30 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येणारा कांदा सध्या 35 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येत असल्याची माहिती कांदा विक्रेत्यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कांदा लिलाव बंद ठेवलाय. परिणामी वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटल्यानं कांदा महागलाय. घाऊक बाजारात 2 रुपयांनी तर किरकोळ बाजारात 5 रुपयांनी कांद्याचे दर वाढलेत. नाशिक, लासलगाव, पुणे आणि नगर जिल्ह्यातून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक होते. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 70% कांदा हा नाशिक आणि लासलगाव येथून विक्रीसाठी दाखल होतो. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कांदा लिलाव बंद केलाय. यामुळे राज्यातील विविध भागात कांद्यांची आवक घटली आहे. एक ऑक्टोबरपासून ठाण्यात विविध भागात होऊ दे चर्चा हे अभियान सुरू करण्यात आले. परंतु पोलिसांनी वाहतूक कोंडी होते म्हणून नोटीस बजावली आहे. तसंच हे अभियान थांबवण्यास सांगितले. परंतु विंध्ये सरकारच्या माध्यमातून हे अभियान ठाण्यात बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केलाय. दुसरीकडे अशा पद्धतीने जरी पोलिसांनी वटहुकूम काढला असेल तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता मोठ्या संख्येनं गर्दी करून हे अभियान यशस्वी करून दाखवावं असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. तसंच यापुढे साधी एनसी जरी दाखल झाली तरी त्याविरोधात तीनही पक्ष एकत्रित पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारतील असंही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात जी वाघनखं आणली जात आहेत त्या वाघनखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे. जेथून ही वाघनखं आणली जात आहेत त्याच ठिकाणाचा तसा उल्लेख करून ठेवला असल्याचा दाखला देखील त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये ज्या पद्धतीनं जातन्याय सर्वे जाहीर करण्यात आलाय त्यानुसार महाराष्ट्रात देखील राज्य सरकारनं तो जाहीर करावं असं आव्हान देखील आव्हाड यांनी सरकारला दिले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महात्मा गांधीजींच्या जयंती दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि समाजसेविका मर्जिया पठाण यांच्या वतीनं मुंब्रा येथील तन्वर नगर ग्राउंड येथे ही भव्य चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 5,000हून अधिक विद्यार्थी आणि कलाकारांनी सहभाग घेतला होता. 6 गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या 6 गटांसाठी एकूण 2 लाखांची बक्षिसं जाहीर करण्यात आली होती. काल या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस सोहळा माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पहिलं बक्षीस 11,000 तर दुसरं बक्षीस 7,000 तर तिसरं बक्षीस 3,000 आणि सन्मानचिन्ह असं बक्षीस विजेत्या मुलांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजसेविका महत्त्व सांगून पठाण आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं तोंड भरून कौतुक केलं. यावेळी बोलताना आव्हाड यांनी ज्याप्रमाणे मर्जिया पठाण ही मुंब्र्यात काम करते, लोकांची सेवा करत तिच्या आपल्याला नेतृत्व करण्याची क्षमता दिसते, म्हणूनच ती मुंब्र्याचीच नव्हे तर ती महाराष्ट्राचं नेतृत्व करेल. परंतु यामध्ये तिच्या वडिलांचा म्हणजेच शानू पठाण यांचा देखील तेवढाच तिला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तसंच अशी स्पर्धा भरवून मुलांना एकत्रित आणून अशा चित्रकला स्पर्धेचं आयोजन केल्याबद्दलही आव्हाड यांनी मर्जिया पठाण हिचं कौतुक केलं.